श्री संत तुकोबरायांचा पालखी सोहळा गवळ्याची उंडवडी येथील मुक्काम आटपून बारामती नगरीमध्ये दाखल होणार आहे। बारामतीमध्ये वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अनेक बॅनर लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता या ठिकाणी बारामती शहरातील प्रमुख चौकामध्ये वारकऱ्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी विविध बॅनर लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला देखील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी एकंदरीत बॅनर लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या बॅनरमधून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातून भावनिक साथ घालणारा आपण जो समोरचा बॅनर पाहताय यामध्ये अजित पवारांचा एक फोटो त्या ठिकाणी टाळ हातात घेतलेला फोटो या बॅनरवरती टाकण्यात आलेला आहे। एवढाच निरोप सांग देवाला परत पाठव आमच्या दादाला असा आशियाचा बॅनर त्या ठिकाणी झळकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या बॅनरचं खरं तर हा बॅनर सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी वेधून घेतोय। या बॅनरमध्ये संकटात सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारा बारामतीचा आमचा विठ्ठल आम्हाला परत दे अशा आशयाचा बॅनर या ठिकाणी लागलेला आहे। आणि एकंदरीत बारामतीकरांच्या मनातील जी काही खंत आहे ही खंत या ठिकाणी बारामतीकर या बॅनरद्वारे त्या ठिकाणी दाखवून देत आहेत। ज्ञानोबा तुकारामचा गजर होईल पण या सोहळ्यात आमच्या बारामतीचा हरवलेला विठ्ठल अजितदादांची उणीव ही बारामतीकरांच्या मनाला जाणवेल अशी खंत या बॅनरमधून त्या ठिकाणी बारामतीकर दाखवून देत आहेत। एकंदरीत सातत्यानं दरवर्षी या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी अजित पवार या प्रमुख चौकात त्या ठिकाणी असतात। अजित पवार आपल्या स्टाईलनं या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या रथाचं सारथ्य ज्या ठिकाणी मुक्काम असतो पालखी सोहळ्याचा या ठिकाणापर्यंत करतात। मात्र दुर्दैवी अजित पवारांचं विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं आणि यावेळेस आता अजित पवार या वारकऱ्याचं स्वागत करण्यासाठी इथं त्या ठिकाणी नसणार आहेत। बारामतीमधले लागलेले हे जे काही बॅनर आहेत हे बारामतीकरांची खंत आपल्या या बॅनरमधून दाखवत असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। विकास कोकरे, LS मराठी, बारामती।